नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण 28 जुलैचा करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण एक कंबाईन प्रतिज्ञा नावाची बॅच सुरू केलेली आहे पूर्व परीक्षेच्या रिव्हिजनसाठी। तर ही बॅचची फी फक्त 499 रुपये आहे बघा। ज्यांना जॉइन करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर करा, कारण लिमिटेड सीट्स आपण ठेवलेले आहे। 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या दरम्यान या बॅचमध्ये लाईव्ह लेक्चर जे आहे ते होणार आहे। यानंतर पुढे जाऊया, राज्यसभेसाठी विजयश्री बॅच आहे। या बॅचची फी 999 रुपये। तुम्ही ही बॅच सुद्धा जॉइन करू शकता जर राज्यसभेची तयारी करत असाल आणि तुम्हाला पूर्ण कंटेंट जो आहे तो रेकॉर्डेड पाहिजे असेल तर। त्याचबरोबर आपल्याकडे कंबाईनसाठी कंबाईन लक्ष बॅच सुद्धा आहे। त्यानंतर आपल्या पॉलिटीच्या नोट सुद्धा आलेले आहे आणि त्याचबरोबर चालू घडामोडीचं इयर बुक सुद्धा आहे। जवळपास 600 मुलांनी इयर बुक परचेस केलेले। जर तुम्हाला चालू घडामोडीची व्यवस्थित तयारी करायची असेल, क्वेश्चन आन्सर स्पष्टीकरणाच्या माध्यमातून जर तयारी करायची असेल तर निश्चितच तुम्ही हे इयर बुक सुद्धा परचेस करू शकता। त्याचबरोबर आपली राज्यसभेची फाउंडेशन बॅच आहे, ज्या बॅचची फी 10,000 रुपये आहे। या बॅचचा कालावधी असणार आहे 31 डिसेंबर 2025। जर तुम्ही अभ्यास मित्र नावाचं कुपन यूज केलं तर तुम्हाला मी 3,000 रुपये डिस्काउंट या बॅचवर देणार आहे, ठीक आहे। तर या बॅचचे लेक्चर जे आहे ते 1 ऑगस्ट पासून लाईव्ह लेक्चर जे आहे ते सुरू होणार आहे। जिओग्राफी सब्जेक्ट जो आहे तो आपण सुरू करत आहोत। त्यानंतर स्पेशल एनसीईआरटीच्या मराठी माध्यमातून सुद्धा आपल्याकडे बॅच आहे। या सगळ्या बॅच अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशन मध्ये, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल, इन्स्टाचं पेज सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, ज्यावर तुम्हाला अभ्यास विषयकच कंटेंट मिळणार आहे। बघा, 28 जुलैचं करंट अफेअर्सचा आता आज आपण अभ्यास करूया, ज्यामधील पहिला क्वेश्चन आहे जुलै 2024 मध्ये राष्ट्रपती भवनाच्या प्रतिष्ठित दरबार हॉल आणि अशोका हॉलचं नाव काय करण्यात आलेले किंवा यांचं नामकरण काय म्हणून करण्यात आलेले। तर बघा मित्रांनो, जो काही राष्ट्रपती भवन आहे, ज्या ठिकाणी आपल्या राष्ट्रपतींचा निवास असतो, राष्ट्रपती कोण आहे तर द्रौपदी मुर्मू। मग कमेंट बॉक्स मध्ये सांगा की द्रौपदी मुर्मू भारताचे कितव्या महिला राष्ट्रपती आहे आणि एकूणातील ते कितव्या राष्ट्रपती। यानंतर पुढे जाऊया, राष्ट्रपती भवनातील जो दरबार हॉल होता त्याचं नाव आता गणतंत्र मंडप करण्यात आलेलं आहे आणि जो काही अशोका हॉल होता त्याचं नाव अशोका मंडप किंवा अशोक मंडप असं करण्यात आलेले। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर असेल ए आणि बी दोन्ही पण। दरबार हॉल आणि अशोका हॉल यांचं नाव गणतंत्र मंडप आणि अशोका मंडप असं करण्यात आलेलं आहे। बघा मित्रांनो, अलीकडे मागे जर बघितलं तर मुघल गार्डनचं नाव सुद्धा चेंज करण्यात आलं होतं। राष्ट्रपती भवनाच्या तिथंच गार्डन होतं, त्याचं नाव जे आहे ते अमृत उद्यान असं केलं गेलं होतं। यानंतर पुढे जाऊया, 21व्या बहुराष्ट्रीय लष्करी सराव खान क्वेस्ट 2024 कुठे होणार आहे। तर बघा मित्रांनो, 21वा अनेक राष्ट्र एकत्र येऊन एक युद्ध सराव करतात, ज्याला खान क्वेस्ट म्हटलं। तर हा खान क्वेस्ट नावाचा युद्ध सराव जो आहे तर तो होणार आहे मित्रांनो मंगोलियामध्ये। तर उलान बाटर किंवा उलान बटोर नावाचं एक ठिकाण आहे मंगोलियामध्ये, त्या ठिकाणी खान क्वेस्ट नावाचा युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, खूप सारे देश यामध्ये सहभागी होतात, खास करून एशिया पॅसिफिक मध्ये येणारे देश, म्हणजे जो काही आशिया खंडातील देश आहे आणि जे काही पॅसिफिक महासागरा शेजारचे देश आहे तर ते खास करून यामध्ये सहभागी होतात। तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की भारताने यामध्ये सहभाग घेतला। खान क्वेस्ट नावाचा युद्ध सराव मंगोलियामध्ये झाला, कुठं तर उलान बटोर या ठिकाणी। यानंतर पुढे जाऊया, 27 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत मंगोलियामध्ये हा युद्ध सराव जो आहे तो आयोजन याचं सुरू आहे आणि भारताने यामध्ये भाग सुद्धा घेतलेला आहे। यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, केंद्र सरकारने कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी, आता कौशल्य विकास अभ्यासक्रम म्हणजे जसं की ITI चा कोर्स असतो, त्यामध्ये वेगवेगळे आपल्याला कौशल्य जे आहे ते अवगत होतात। इलेक्ट्रिकल झालं, समजून घ्या, त्यामध्ये वेल्डिंगचं झालं, ठीक आहे, वेगवेगळे काय असतात तर त्यामध्ये आता मला एक्झॅक्ट त्याचं नाव नाही माहीत, पण वेगवेगळे त्यामध्ये ब्रांचेस असतात आणि मग त्या ब्रांचेसमध्ये वेगवेगळं आपल्याला शिक्षण जे आहे ते दिले जातं, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल। मग आपण जर बघितलं तर तसे जे काही कौशल्य विकास अभ्यासक्रम आहे, ठीक आहे, तर त्यासाठी मॉडेल स्किल लोन स्कीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। कोणती स्कीम सुरू करण्यात आली? मॉडेल स्किल लोन स्कीम। आता ही स्कीम काय आहे तर बघा मित्रांनो, जर तुम्ही पहिले कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा अभ्यास जर करत होते, फॉर एक्झाम्पल ITI सारखा जर कोर्स करत होते आणि तुमच्याकडे पैसे नाही शिक्षण घेण्यासाठी, तर मग गव्हर्नमेंट तुम्हाला या कौशल्य विकास लोन स्कीम अंतर्गत 5,000 ते 1.5 लाख रुपयापर्यंतची मदत करायचं, इतके दिवस गव्हर्नमेंट। आता या 1.5 लाख ही जी मर्यादा होती हिला किती लाखापर्यंत नेण्यात आलेले आहे
तर मॉडेल स्किल लोन स्कीम जी आहे ती सुरू केलेली आहे, ज्यामध्ये कर्जाची नवीन कमाल मर्यादा जी आहे ती 1.5 लाखावरून किती रुपये करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आता ही 1.5 लाखाची मर्यादा वाढून 7.5 लाख रुपये करण्यात आलेली आहे. पहिले 5,000 ते 1.5 लाख होती, आता 1.5 लाख ते 7.5 लाख. ठीक आहे, तर हा आकडा आपल्याला लक्षात ठेवायचा. आता आपण 7.5 लाखापर्यंतचं कर्ज घेऊ शकतो जर तुम्ही कौशल्य विकास अभ्यासक्रमाशी रिलेटेड असाल तर. यानंतर पुढे जाऊया. 1.5 लाखावरून ही जी लिमिट आहे ही 7.5 लाख करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या स्कीमचा फायदा दरवर्षी 25,000 विद्यार्थ्यांना होणार आहे. वार्षिक 25,000 विद्यार्थ्यांना या स्कीमचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जर बघितलं कौशल्य विकास कर्ज योजना जी आहे, कौशल्य कर्ज योजना जी आहे, तर ती मित्रांनो 2015 साली सुरू करण्यात आली होती. कधी सुरू करण्यात आली होती? 2015 साली सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ही जी स्कीम आहे ही कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेली आहे? तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय जे आहे तर त्यांनी ही स्कीम सुरू केलेली आहे. आणि सुरुवातीला 5,000 ते 1.5 लाख ही रक्कम होती, नंतर ती 1.5 लाखावरून आता 7.5 लाख करण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. चौथा क्वेश्चन, मीन आंग हराइंग जुलै 2024 मध्ये कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्रपती बनलेले आहे? तर मीन आंग हराइंग जे आहे तर ते म्यानमारचे ऑलरेडी पंतप्रधान होते, पण आता ते म्यानमारचे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणजे काही कालावधीसाठी राष्ट्रपती बनलेले आहे. का कार्यवाहक राष्ट्रपती बनले? तर म्यानमारचे राष्ट्रपती होते मिंट स्वे. तर मिंट स्वे आजारी पडले आणि मग त्यानंतर म्यानमारचे जे पंतप्रधान आहे मीन आंग हराइंग हेच म्यानमारचे राष्ट्रपती सुद्धा बनलेले आहे. यानंतर पुढे जाऊया. म्यानमार आशिया खंडातला देश आहे, ज्याला ब्रह्मदेश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. नेपिडॉ ही त्याची राजधानी आहे आणि म्यानमारी क्वात हे त्याचं चलन आहे. यानंतर पाचवा क्वेश्चन, निर्मला सीतारामन यांनी 2024-25 या वर्षासाठी जो काही अर्थसंकल्प जाहीर केलेला आहे त्यामध्ये काही मुख्य विभागांवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले. मग ते मुख्य विभाग कोणते? तर त्यामध्ये आहे गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता. अन्नदाता म्हणजे शेतकरी. तर अशा प्रकारे वरील सर्व काय मुख्य विभाग आहे अर्थसंकल्पातील. ठीक आहे, तिथं दिलेले मेन कास्ट, जर तुम्ही अर्थसंकल्प इंग्लिश मध्ये जर बघितलात मेन कास्ट म्हणून दिलेलं आहे. कोणत्या मेन कास्ट आहे अर्थसंकल्पामध्ये ज्यावर भर टाकण्यात आलेला आहे? तर गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता. ठीक आहे, शेतकरी आपण म्हणू शकतो. बघा मित्रांनो, अर्थसंकल्पाविषयी काही सांगतो महत्वाचे मुद्दे. हा जो अर्थसंकल्प होता, दरवर्षी अर्थसंकल्प जो आहे तो 1 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येतो, पण जे वर्ष निवडणुकाचं वर्ष असतं त्या वर्षी अर्थसंकल्प जो आहे तर 1 फेब्रुवारीला मांडला जातो, पण तो अर्थसंकल्प असतो अंतरिम अर्थसंकल्प. त्याला काय म्हटलं जातं? अंतरिम अर्थसंकल्प म्हटलं जातं. मग बघा मित्रांनो, यावर्षी अंतरिम अर्थसंकल्प मांडला गेला, निवडणुका झाल्यानंतर तो अर्थसंकल्पाच्या ज्या तरतुदी ते समाप्त झाल्या आणि रेग्युलर अर्थसंकल्प जो आहे तो कधी मांडला गेला? 23 जुलै रोजी मांडला गेला. त्यानंतर कोणता टॅक्स यावर्षी कट करण्यात आला? तर एंजल टॅक्स जो आहे, एंजल टॅक्स जो आहे, एंजल टॅक्स, तर तो यावर्षी काय करण्यात आला? कट करण्यात आला. ठीक आहे. आणि त्यानंतर शॉर्ट टर्म एक टॅक्स जो आहे, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट टॅक्स म्हणून, आणि एक लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. ठीक आहे, तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स म्हणून एक टॅक्स आहे, तर तो लावण्यात आला 12.5%. आणि लॉंग टर्म तो लावण्यात आला 20%. आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स जो आहे, कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तर तो लावण्यात आला 12.5%. आता काय आहे? फॉर एक्झाम्पल तुम्ही शेअर मार्केटमधून शेअर विकत घेतले आणि आजच्याच विकून टाकले, तर तेव्हा तुम्हाला स्मॉल टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल, म्हणजे तुमचा जो काही प्रॉफिट असेल त्यावर सरकार 20% कट करणार. आणि जर तुम्ही शेअर घेतले 1-2 वर्ष ते ठेवले, ठीक आहे, त्यानंतर ते मार्केटमधून काढून घेतले, तर तुमच्या नफ्यावर जो टॅक्स लागेल तो लागेल लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, तो असेल 12.5%. आणि अलीकडे सरकारने एंजल टॅक्स जो आहे तो रद्द केलेला आहे, तर तो स्टार्टअपशी संबंधित होता. म्हणजे जे काही स्टार्टअप आहे, समजा एखादा स्टार्टअप सुरू झाला आणि त्या स्टार्टअपचं भाग भांडवल 1 कोटीचं, मी काल थोडे अजून एक्स्ट्रा तुम्हाला समजून सांगतो, काल सुद्धा सांगितलं होतं, आज थोडी एक्स्ट्रा माहिती देतो म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्न आला चुकणार नाही. फॉर एक्झाम्पल 1 कोटीचं भाग भांडवल आहे, म्हणजे त्याचं पूर्ण जे काही व्हॅल्युएशन आहे, जो काही खर्च केला जातो, जे काही उत्पन्न मिळतं, टोटल 1 कोटीचं भाग भांडवल आहे. तर बघा मित्रांनो, हे जे 1 कोटीचं भाग भांडवल आहे, समजून घ्या अमेरिकेमधून या स्टार्टअपला मदत देण्यात आली. या स्टार्टअपला अमेरिकेमधून मदत आली. ती मदत आली समजून घ्या 1.5 कोटी रुपयाची. किती रुपयाची? 1.5 कोटी रुपयाची. मग याचं भाग भांडवल कितीचं आहे? 1 कोटीचं आहे. एक्स्ट्रा किती मदत आलेली आहे?
1.5 कोटीची मदत आलेली आहे. म्हणजे इथं सरकार काय करतं, जेवढं भाग भांडवल आहे त्याला मायनस करतं आणि जी मदत आलेली समजा की आता एक्स्ट्रा 50 लाख रुपये एवढी मदत आलेली आहे तर सरकार मग त्याच्यावर टॅक्स लावतं, त्याला एंजल टॅक्स म्हटलं जात होतं. आता हा जो एंजल टॅक्स आहे तो रद्द करण्यात आला. मग मला आता कमेंट बॉक्समध्ये सांगा की एंजल टॅक्स किती होता, किती लावला जायचा, किती % लावला जायचा. यानंतर पुढे जाऊया. बघा आता 6वा क्वेश्चन, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे 2034च्या हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकसाठी कोणता देश यजमान देश म्हणून घोषित केलेला आहे. तर बघा मित्रांनो, जे काही हिवाळी ऑलिम्पिक आहे, ठीक आहे, विंटर ऑलिम्पिक जे आहे तर 2034 साठी, ठीक आहे, 2034 साठी अमेरिकेला इथं निवडण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण 2030 साठी बघितलं होतं काल, 2030 साठी फ्रान्सची निवड करण्यात आलेली, फ्रान्स. आणि 2026 साठी जर आपण बघितलं तर इटली या देशाची निवड करण्यात आलेली, ठीक आहे. तर हे विंटर ऑलिम्पिक साठी निवडण्यात आलेले देश आहे 2026 इटली, 2030 फ्रान्स आणि त्याचबरोबर जर बघितलं 2034 अमेरिका, USA. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, 142व इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचं जे काही सत्र झालं होतं, अधिवेशन झालं होतं, त्यामध्ये हा निर्णय जो आहे तो घेण्यात आला होता. 2002 साली विंटर ऑलिम्पिक जे आहे ते सुरू झालं होतं आणि आता युनायटेड स्टेट्स मध्ये होणार हे 5वं विंटर ऑलिम्पिक असणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, जे काही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे त्याची स्थापना जी ती 23 जून 1894 साली करण्यात आली होती. याचं मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंड आहे आणि थॉमस बाच जे आहे ते इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष आहे. यानंतर 7वा क्वेश्चन, वर्ल्ड पॅराग्लायडिंग चॅम्पियनशिप. बघा, एक महत्वाची इथं चॅम्पियनशिपचं आयोजन जे आहे ते भारतात केले जात आहे. वर्ल्ड पॅराग्लायडिंग चॅम्पियनशिप 2024 कुठे आयोजित केली जात आहे, तर कांगडा, हिमाचल प्रदेशमध्ये वर्ल्ड पॅराग्लायडिंग चॅम्पियनशिपचं आयोजन केलं जात आहे. कांगडा, हिमाचल प्रदेश. तर बघा मित्रांनो, 50 देश यामध्ये सहभागी होणार आहे. 50 देशातील 130 पायलट जे ते पॅराग्लायडिंग इथं करणार आहे, म्हणजे पॅराशूट वगैरे उडवणार आहे आणि त्याची ही स्पर्धा असणार आहे. यानंतर जर बघितलं तर ही जी काही पॅराग्लायडिंग स्पर्धा आहे ती हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे. मग हिमाचल प्रदेशची स्थापना 25 जानेवारी 1971 साली करण्यात आली. हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला. सुखविंदर सिंग सुक्कू हे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे आणि शिवप्रताप शुक्ला जे आहे ते राज्यपाल आहे. तर हिमाचल प्रदेश विषयी एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील 500व सामुदायिक रेडिओ स्टेशन अपना रेडिओ 90.0 FM जे आहे तर त्याचं उद्घाटन अलीकडे कुठे झालेले. तर बघा, भारतातील 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशन अपना रेडिओ 90.0 FM 90.0 FM चं अलीकडे उद्घाटन कुठे करण्यात आलं, तर भारताचं 500वं रेडिओ स्टेशन, सामाजिक रेडिओ स्टेशन म्हणजे जे पब्लिक साठी असतं, ठीक आहे, तर त्याचं अनावरण अलीकडे आयझॉल मिझोरम मध्ये झालेलं आहे. तर बघा मित्रांनो, याचं उद्घाटन कोणी केलं, तर भारताचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री जे आहे अश्विनी वैष्णव, जे भारताचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री त्याचबरोबर रेल्वे मंत्री सुद्धा आहे, तर त्यांच्या हस्ते अलीकडे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मग मिझोरम मध्ये याचं उद्घाटन झालं. मिझोरम विषयी जाणून घेऊया. मिझोरमची राजधानी काय आहे, आयझॉल, आणि इथंच त्याचं उद्घाटन करण्यात आलेले आहे. मिझोरमची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी झाली. लालदुहोमा हे तिथले मुख्यमंत्री आहे आणि राज्यपाल आहे हरिबाबू कंभमपती, तर हे तिथले राज्यपाल आहे. त्यानंतर 9वा क्वेश्चन, अपोफिस 2024 साली अपोफिस लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी रामसेस नावाची मोहिमेची घोषणा कोणी केली. तर बघा मित्रांनो, अपोफिस नावाचा एक काय आहे, लघुग्रह आहे. अपोफिस नावाचा एक लघुग्रह आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी एक मिशन जे आहे ते पाठवलं जाणार आहे. त्या मिशनचं नाव आहे रामसेस नावाचं मिशन. तर रामसेस नावाचं मिशन ईसा मार्फत पाठवलं जाणार आहे. ईसा म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी मार्फत हे मिशन पाठवलं जाणार आहे. 2028 साली हे मिशन पाठवलं जाणार आहे. ज्यावेळी अपोफिस नावाचा जो काही लघुग्रह आहे तो पृथ्वीपासून जवळपास 36,000 किलोमीटर दुरीवर असेल तेव्हा हे मिशन पाठवलं जाईल 2028 मध्ये. आणि 2029 मध्ये हे जे मिशन आहे तर ते तिथपर्यंत पोहोचल, ठीक आहे, अपोफिस ग्रहापर्यंत हे मिशन पोहोचल आणि त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करेल. तर ईसाने हे मिशन सुरू केलेले रामसेस कोणत्या लघुग्रहासाठी, लघुग्रह आहे अपोफिस म्हणजे एक ॲस्ट्रॉइड टाइप आहे, तर त्याचा अभ्यास इथं केला जाणार आहे. अपोफिसची रुंदी जी आहे ती 375 मीटर रुंद आहे, ठीक आहे. पृथ्वीपासून आपण जर बघितलं तर 36,000 नाही 32,000 किलोमीटर जेव्हा दूर असेल तेव्हा हे मिशन पाठवलं जाईल.
त्यानंतर जर बघितलं तर हे जे लघुग्रह आहे जवळपास असे जे लघुग्रह आहे 5000 ते 10,000 वर्षांनी पृथ्वीच्या इतके जवळ येतात, म्हणून याचा अभ्यास आता केला जाणार आहे. आणि रामसेसचा फुल फॉर्म काय आहे? रॅपिड अपोफिस मिशन फॉर स्पेस सेफ्टी. यानंतर पुढे जाऊया. युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना 30 मे 1975 साली करण्यात आली होती. मुख्यालय आहे पॅरिस मधील फ्रान्स. 22 युरोपियन देश या इसाचे सदस्य आहे युरोपियन स्पेस एजन्सीचे आणि महासंचालक आहे जोसेफ ॲशबॅकर. यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन. युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टिनी. ठीक आहे, तर ही एक संस्था आहे. हिचं शॉर्टकट नाव आहे बघा UNRWA. तर युनायटेड नेशन रिलीफ, ठीक आहे, रिलीफ अँड वर्क एजन्सी. ठीक आहे, तर हिला अलीकडे आतंकवादी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारं विधेयक कोणत्या देशाने मंजूर केलं? तर बघा मित्रांनो, पॅलेस्टाईनसाठी काम करणारी ही एक संघटना आहे. पॅलेस्टाईन मधील निर्वासित लोकांसाठी काम करणारी ही एक संघटना आहे युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सी. तर ह्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून इस्रायलने घोषित केलेलं आहे. त्या संबंधित विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे. या संघटनेची स्थापना 8 डिसेंबर 1949 साली करण्यात आली होती. मुख्यालय हिचं गाझा आहे आणि सरचिटणीस आहे फिलिप लेझारिनी. यानंतर पुढे जाऊया. 11वा क्वेश्चन. जुलै 2024 मध्ये अंदमान आणि निकोबार बेटाचे नवीन पोलीस महासंचालक DGP, ठीक आहे, म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर अंदमान निकोबार बेटाचे नवीन DGP बनलेले हरगोविंद सिंग धालीवाल. हरगोविंद सिंग धालीवाल जे ते अंदमान निकोबार बेटाचे नवीन DGP बनलेले. मनोज सोनी हे कोण होते? ते UPSCचे अध्यक्ष होते. यांनी अलीकडे UPSCच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ बाकी होता आणि 5 वर्षाचा कार्यकाळ बाकी असताना त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जर बघितलं तर नवीन जे काही DGP आहे हरगोबिंदर सिंग धालीवाल यांनी देवेशचंद्र श्रीवास्तव यांची जागा घेतलेली आहे. धालीवाल हे 1997 चे बॅचचे IPS अधिकारी आहे. यानंतर पुढे जाऊया. अंदमान निकोबार बेटे भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. त्यानंतर पोर्ट ब्लेअर ही त्याची राजधानी आहे. लेफ्टनंट गव्हर्नर, आता केंद्रशासित प्रदेश म्हणले तिथं गव्हर्नर असणार, तिथले गव्हर्नर आहे देवेंद्र कुमार जोशी. त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटांना वेगळं करणारं कोणतं चॅनल आहे? तर 10 डिग्री चॅनल जे आहे ते अंदमान निकोबार बेटांना एकमेकापासून दूर ठेवतं. यानंतर 12वा क्वेश्चन. बहामासच्या राष्ट्रकुलामध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती केली जाणार आहे? तर राष्ट्रकुल नावाची एक संघटना आहे. राष्ट्रकुल नावाची संघटना त्या देशांची ज्या देशांवर इंग्रजांचं राज्य होतं, मग त्या देशांची जी काही संघटना आहे त्या संघटनेमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मयंक जोशी यांची. यानंतर मयंक जोशी जे ते त्यांची नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयाने बहामास मध्ये कॉमनवेल्थ मध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती जी आहे ती केली आहे. त्यानंतर मयंक जोशी सध्या जमैका या देशामध्ये, जमैका देश उसेन बोल्ट मुळे फेमस आहे बघा. उसेन बोल्ट रनिंग साठी एक खूपच फेमस व्यक्ती आहे. तर आपण जर बघितलं तर त्यामध्ये भारताचे उच्च आयुक्त म्हणून सध्या कार्यरत आहे आणि आता त्यांना बहामास मध्ये कॉमनवेल्थचं जे काही हेडक्वार्टर आहे तिथं जावं लागणार आहे भारताचं उच्च आयुक्त म्हणून. यानंतर 13वा क्वेश्चन. ऑलिम्पिक सुवर्ण विजेता अँडी मरेने अलीकडे निवृत्ती जाहीर केली. तो कोणत्या खेळाशी संबंधित होता? तर अँडी मरे टेनिसशी संबंधित होता. त्याने ऑलिम्पिक मध्ये 2दा गोल्ड मेडल जिंकलं होतं. 2012 साली जे लंडन ऑलिम्पिक झालं होतं त्यामध्ये त्याने टेनिस मध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अँडी मरे जो आहे तो ब्रिटनचा खेळाडू आहे. कोणत्या देशाचा आहे? तर ब्रिटनचा खेळाडू आहे. ऑलिम्पिक मध्ये 2 वेळा सुवर्ण मेडल जिंकलेला आहे असा हा खेळाडू आहे. पॅरिस ऑलिम्पिक नंतर तो निवृत्त होणार आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन. गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या 55व्या आणि 56व्या आवृत्तीचे महोत्सव संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? तर गोव्यामध्ये जे काही इफ्फीचं जे काही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया होतं तर त्यामध्ये महोत्सव संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे 55व्या आणि 56व्या आवृत्तीसाठी? तर ती नियुक्ती करण्यात आलेली शेखर कपूर यांची. तर बघा 20 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल होणार आहे. 55वी आवृत्ती होणार आहे. तर त्यामध्ये महोत्सव संचालक कोण असतील? शेखर कपूर. 15वा क्वेश्चन. कोणत्या देशाच्या हमजा हज माजी उपराष्ट्रपतीचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झालं? तर हमजा हज जे आहे तर ते इंडोनेशियाचे माजी राष्ट्रपती होते. मित्रांनो, भारत आणि इंडोनेशिया दरम्यान एक चॅनल आहे. ठीक आहे, तर त्या चॅनलचं नाव काय आहे? तर ग्रेट चॅनल. काय नाव आहे? ग्रेट चॅनल. ठीक आहे,
जसं की 8 डिग्री चॅनल, 10 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल भारतामध्ये, तर तसं ग्रेट चॅनल जे आहे ते भारत आणि इंडोनेशिया दरम्यान आहे. मग आता तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये ग्रेट चॅनल सांगितलं मी तुम्हाला, ठीक आहे, अंदमान निकोबार बेटं आणि सुमात्रा बेटं यांच्या दरम्यान आहे. त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटा दरम्यान 10 डिग्री चॅनल आहे. मग तुम्हाला हे सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये 8 डिग्री चॅनल कुठे आहे आणि 9 डिग्री चॅनल कोणाच्या दरम्यान आहे. यानंतर पुढे जाऊया. आज एक टेस्ट क्वेश्चन दिलेला आहे, वर्ल्ड पॅराग्लायडिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये कुठे आयोजित केली जाणार आहे ते तुम्हाला सांगायचं. एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय इव्हेंट जर भारतामध्ये होतोय तर यावर क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. तसंच मित्रांनो बघा, तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे लेक्चर शेअर करायला विसरू नका. गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी एक रिव्हिजन बॅच आहे, कंबाईन प्रतिज्ञा बॅच पूर्व परीक्षेसाठी. या बॅचमध्ये करंट अफेअर्स, गणित बुद्धिमत्ता रेकॉर्डेड मिळेल, बाकी सगळे सब्जेक्ट लाईव्ह होणार आहे. लवकरच तुम्हाला या बॅचचं शेड्यूल सुद्धा तुमच्या समोर जाहीर केलं जाईल. 1 ऑगस्ट पासून याचे लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. यानंतर राज्यसेवेसाठी विजयश्री बॅच, त्याचबरोबर कंबाईनसाठी लक्ष बॅच. डीपमध्ये जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, चालू घडामोडीचे इयर बुक आहे आपल्याकडं, राज्यघटनेच्या नोट्स आहेत, त्याचबरोबर MPSC साठी फाउंडेशन बॅच आहे. या सगळ्या बॅचेस जे आहे, NCERTची मराठी माध्यमातून बॅच, या सगळ्या क्वालिटी कंटेंट जो आहे तो फक्त आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवर आहे. आणि आम्ही जेवढी मेहनत घेऊन आम्ही कंटेंट तयार करतो तेवढं महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे इथं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सांगतो तर तेवढी मेहनत कोणी करत नाही, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, टेलिग्रामचं चॅनल आहे, इंस्टाचं पेज आहे, तर या सगळ्यांवर अभ्यास विषयकच तुम्हाला माहिती दिली जाते. आणि अभ्यास सोडून कोणताही टीचर इतरत्र टाइमपास करत नाही किंवा इतरत्र गप्पा वगैरे मारत नाही. हे तुम्ही आजपर्यंतच्या म्हणजे अभ्यासक्रमाच्या इतिहासामध्ये बघितलं असेल. तर थांबूया मित्रांनो आज आपण इथं. नक्की तुम्हाला जर खरंच व्यवस्थित तयारी करायची असेल, तुमच्या मौल्यवान पैशाचा जर व्यवस्थित ठिकाणी वापर करायचा असेल आणि लाभ करून घ्यायचा असेल तर अभ्यास मित्र बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. नक्की तुम्ही विचार करा. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे. जय हिंद.